नमस्कार मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीमध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षक पदासाठी तांत्रिक प्रश्न हा सर्वात गेम चेंजर विषय आहे. आजच्या या विशेष सराव मालिकेत आपण पाहणार आहोत 25 अतिसंभाव्य तांत्रिक संमिश्र प्रश्न आणि त्यांचे थेट स्पष्टीकरण. जर तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर व्हिडिओचा एकही प्रश्न मिस करू नका. चला सुरू करूया. प्रश्न 1. विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी प्रति 1000 लिटर पाण्यासाठी किती ग्रॅम ब्लीचिंग पावडरची गरज असते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 2.5 ग्रॅम. लक्षात ठेवा, पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी प्रति 1000 लिटरला 2.5 ग्रॅम दर्जेदार ब्लीचिंग पावडर लागते, ज्यामध्ये 33% क्लोरीन असणे आवश्यक आहे. प्रश्न 2. पुढचा प्रश्न. डेंग्यू हा विषाणूजन्य ताप कोणत्या डासाच्या चावण्यामुळे पसरतो? उत्तर आहे पर्याय डी एडिस इजिप्ती. हा डास स्वच्छ साठवलेल्या पाण्यात अंडी घालतो आणि मुख्यतः दिवसा चावतो. याच्या पायावर वाघासारखे चट्टेरी पट्टेरी निशाण असतात. प्रश्न 3. रुग्णालयातील मानवी अवयव किंवा शरीरशास्त्रीय कचरा गोळा करण्यासाठी कोणत्या रंगाची पिशवी वापरतात? अगदी बरोबर, पर्याय ए पिवळ्या रंगाची पिशवी. हा कचरा पिवळ्या पिशवीत टाकून इन्सिनरेशन म्हणजेच भस्मीकरण करून नष्ट केला जातो. प्रश्न 4. पोलिओ लस प्रदीर्घ काळासाठी साठवण्यासाठी कोणते तापमान योग्य मानले जाते? याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी 20 डिग्री सेल्सिअस. पोलिओ लस ही अत्यंत उष्णता संवेदनशील असल्याने ती डीप फ्रीझरमध्ये ठेवावी लागते. प्रश्न 5. मैला पाण्याच्या प्रदूषणाची पातळी आणि त्यातील सेंद्रिय कचऱ्याचे प्रमाण मोजण्यासाठी कोणती चाचणी केली जाते? उत्तर आहे पर्याय बी 0.डी. चाचणी बी 0.डी म्हणजे बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. पाण्यात जेवढे सेंद्रिय प्रदूषण जास्त तेवढा बी 0.डी जास्त असतो. मित्रांनो, प्रश्न आवडत असतील तर चॅनलला आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे भाग मिस होणार नाहीत. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 6. डोंगराळ, आदिवासी किंवा दुर्गम भागात एक प्राथमिक आरोग्य केंद्र किती लोकसंख्येवर स्थापित केले जाते? उत्तर आहे पर्याय बी 20,000 लोकसंख्या. लक्षात ठेवा, डोंगराळ भागात 20,000 आणि मैदानी किंवा सपाट भागात 30,000 लोकसंख्येचा निकष आहे. प्रश्न 7. क्षयरोग संशयित रुग्णांच्या प्राथमिक स्क्रीनिंगसाठी त्वचेची कोणती चाचणी केली जाते? उत्तर आहे पर्याय बी मेंटू चाचणी. यामध्ये शुद्ध प्रोटीन डेरिव्हेटिव्ह त्वचेखाली टोचून 48 ते 72 तासानंतर सुजेचा आकार मोजला जातो. प्रश्न 8. पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त 3R सिद्धांताचा योग्य अर्थ काय? अचूक उत्तर आहे पर्याय ए रिड्यूस, रियूज, रिसायकल. म्हणजेच कचरा कमी करणे, वस्तूंचा पुनर्वापर करणे आणि पुनर्चक्रण करणे. प्रश्न 9. क्षयरोगापासून बचावासाठी नवजात बालकाला दिली जाणारी BCG लस कोणत्या मार्गाने दिली जाते? उत्तर आहे पर्याय बी इंट्राडर्मल. म्हणजेच ही लस जन्मानंतर लगेच किंवा पहिल्या महिन्यात डाव्या दंडावर त्वचेच्या अगदी वरच्या थरात दिली जाते. प्रश्न 10. पाण्याच्या तात्पुरत्या कठीणपणासाठी कोणते क्षार कारणीभूत असतात? उत्तर आहे पर्याय बी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बायकार्बोनेट. हा तात्पुरता कठीणपणा केवळ पाणी उकळून सहज दूर करता येतो. प्रश्न 11. हत्तीरोग हा विकार कोणत्या परजीवी जंतूमुळे होतो? उत्तर आहे पर्याय ए वुचेरेरिया बँक्रॉफ्टी. याचा प्रसार क्युलेक्स डासांच्या चावण्यामुळे होतो. प्रश्न 12. कुष्ठरोगावर उपचारासाठी जागतिक स्तरावर कोणती मोफत औषधोपचार पद्धती राबविली जाते? उत्तर आहे पर्याय बी टी. यामध्ये डॅप्सोन, रिफॅम्पिसिन आणि क्लोफाझिमाइन ही औषधं दिली जातात. प्रश्न 13. नवजात बालकाला जन्मानंतर लगेच 24 तासांच्या आत दिला जाणारा पोलिओ डोस कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे पर्याय ए पोलिओ 0 डोस. प्रश्न 14. हवेतील ओलावा किंवा सापेक्ष दमटपणा मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? उत्तर आहे पर्याय बी हायग्रोमीटर. वाऱ्याच्या वेगासाठी ॲनिमोमीटर आणि हवेच्या दाबासाठी बॅरोमीटर वापरतात, हेही लक्षात असू द्या. प्रश्न 15. RBSK अंतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार केले जातात? उत्तर आहे पर्याय बी 0 ते 19 वर्षे. यात 4 डॅड्स म्हणजेच डिफेक्ट्स, डिफिशियन्सीज, डिसीजेस आणि डेव्हलपमेंटल डिलेज तपासले जातात. प्रश्न 16. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येमागे एका आशा कार्यकर्त्याची नियुक्ती केली जाते? उत्तर आहे पर्याय बी 1000 लोकसंख्या. प्रश्न 17. भारतात राष्ट्रीय जंतनाशक दिन कधी पाळला जातो? उत्तर आहे पर्याय बी फेब्रुवारी 10. या दिवशी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये मुलांना अल्बेंडाझोलची गोळी दिली जाते. प्रश्न 18. अतिसार किंवा डिहायड्रेशनच्या वेळी ORS द्रावण तयार केल्यानंतर ते किती तासांच्या आत वापरणे बंधनकारक आहे? उत्तर आहे पर्याय सी 24 तास. 24 तासानंतर त्यात जीवाणू वाढण्याची शक्यता असते.
प्रश्न 19. हिवताप व डेंग्यू नियंत्रणासाठी डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी विहिरींमध्ये कोणता मासा सोडला जातो? उत्तर आहे पर्याय बी वज गॅम्बुझिया मासा. हा मासा अळ्या फस्त करून डासोत्पत्ती नैसर्गिकरित्या रोखतो. प्रश्न 20. कावीळ या आजाराचा प्रसार प्रामुख्याने कशाद्वारे होतो? उत्तर आहे पर्याय ए वज दूषित पाणी व अन्नाद्वारे. प्रश्न 21. घरगुती पातळीवर प्रति 20 लिटर पाण्यासाठी म्हणजेच एका हंड्यासाठी किती वजनाची क्लोरीनची गोळी आवश्यक असते? उत्तर आहे पर्याय ए 0.5 ग्रॅम क्लोरीन गोळी. प्रश्न 22. रुग्णालयातील सुया, ब्लेड, स्कॅल्पेल यांसारख्या धातूच्या टोकदार वस्तू कोणत्या डब्यात गोळा केल्या जातात? उत्तर आहे पर्याय बी वज पांढरा किंवा पारदर्शक पंक्चर प्रूफ डबा. प्रश्न 23. दरवर्षी जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय बी वज 7 एप्रिल. 7 एप्रिल 1948 रोजी WHO ची स्थापना झाली होती म्हणून हा दिवस साजरा करतात. प्रश्न 24. कॉप्लिक स्पॉट म्हणजेच तोंडातील पांढरे डाग हे कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे? उत्तर आहे पर्याय ए वज गोवर. प्रश्न 25. शेवटचा प्रश्न. पाण्याच्या क्लोरिनेशननंतर त्यातील उर्वरित मुक्त उपचारात्मक क्लोरीन मोजण्यासाठी कोणती ग्रामीण पातळीवर चाचणी वापरतात? अचूक उत्तर आहे पर्याय सी वज ऑर्थोटोल्युडिन चाचणी. याचे प्रमाण किमान 0.5 ppm असावे लागते. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा 25 अतिसंभाव्य तांत्रिक प्रश्नाचा सराव संच. आगामी आरोग्य विभाग भरती परीक्षेसाठी हा सराव तुम्हाला नक्कीच मोलाचा ठरेल. तुमचे 25 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर गाईज लाईक करा, आपल्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन सराव संचासह. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.